ब्रेस्ट कॅन्सर असं शब्द जरी उच्चारला तरी आपल्याला फक्त त्याविषयी जी माहिती आहे की त्याचं स्क्रीनिंग झालं पाहिजे, त्याचं वेळेत या आजाराचं निदान वेळेत झालं पाहिजे आणि मग नंतर येतात ते उपचार. कन्व्हेन्शनल शास्त्रामध्ये असणारे केमोथेरपी सारखे उपचार आहे किंवा शस्त्रकर्म करणं यासारखे उपचार सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण याही पलीकडे हा आजार होऊच नये यासाठी काय करायचं हे त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं आहे. स्वस्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षणम. प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर. म्हणजे तो विकार होऊच नये यासाठी आधी विचार करणारं, त्यानंतर त्यासाठीच्या स्ट्रॅटेजीज देणारं आयुर्वेद हे शास्त्र आहे. मग ब्रेस्ट कॅन्सर होऊच नये यासाठी काय करायला हवं, तर ब्रेस्ट कॅन्सर का होतो यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे रजप्रवृत्तीच्या काळात पायाची परिचर्या पालन करणं. आपल्याला जितका सहज घाम येतो तितकी सहज पाळी यायला हवी. आणि जर तसं होत नसेल, म्हणजे पाळी वेळेवर येत नाही किंवा पाळी असताना प्रचंड प्रमाणात वेदना होतात किंवा शारीरिक मानसिक अस्वस्थ असतं आणि त्यासाठी आपल्याला अगदी पेनकिलर सारख्या गोळ्या घ्यायला लागतात किंवा खूप अंगावरचं जातंय आणि आपण अशक्तपणाने हैराण झालोय आणि कंटाळलो या सगळ्या गोष्टींनी, तर यासाठीच आपण मुळात प्रयत्न करायला हवा. जर या पद्धतीने घाम जितका सहज येतो तितकी सहज पाळी आली, ती रेग्युलर असेल आणि त्याने आपल्याला पेन होणं किंवा विकनेस येणं हा काही भाग नसेल, तर हे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. आणि जर आपण तसं नसेल तर त्यासाठीच आधी मुळापासून प्रयत्न करायला हवे. म्हणून मासी मासी रजसी श्रीणाम स्रवती तळयम या रीतीने उत्तम पद्धतीने जर पाळी आरोग्यपूर्ण पद्धतीने हेल्दी पद्धतीने येत राहिली आणि त्याने आपल्या शरीराची शुद्धी उत्तम होत राहिली तर पुढे ब्रेस्ट कॅन्सर असो किंवा गर्भाशयाचा कॅन्सर असो या गोष्टींची आपल्याला उत्तम उत्तरं मिळतील आणि त्या आजारांना सामोरच जायला लागणार नाही. म्हणून एखादा ब्रेस्ट कॅन्सर सारखा आजार त्याचा आपण जर झाला असेल तर लवकरात लवकर स्क्रीनिंग आणि उपचार करू असा विचार करण्यापेक्षा हे आजारच होणार नाही असा प्रिव्हेंटिव्ह विचार करण्याचा विचार देणारं आणि मार्ग देणारं शास्त्र आयुर्वेदाचं आहे. आणि यासाठीच ब्रेस्ट कॅन्सर सारख्या आजारांमध्ये सुद्धा आपण रजप्रवृत्तीच्या काळामध्ये काय आहार घ्यायला हवा, कोणतं रसायन घ्यायला हवं याचं मार्गदर्शन आपण उत्तम पद्धतीने करतो. मग कॅन्सर होण्यापेक्षा तो होऊच नाही या प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्टने आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह कॅन्सर थेरपीज उपलब्ध आहेत की ज्या आपण केल्या तर तो आजार होण्याची शक्यताच दुरावते. आणि यासोबत ज्यांचं ब्रेस्ट कॅन्सर सारख्या आजारांचं निदान झालंय आणि केमोथेरपी सारखी चिकित्सा किंवा सर्जिकल काही गोष्टी झाल्या आहेत, पण ते केल्यानंतरही तो आजार पुन्हा होऊ नये किंवा पसरू नये, त्याचं मेटास्टेसिस होणं किंवा ह्या सगळ्या उपचार केल्यानंतर प्लेटलेट्स किंवा WBC या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या किंवा प्रचंड अशक्तपणा आलाय किंवा शरीरातली विषाक्तता खूप वाढली आहे, टॉक्सिसिटी प्रचंड प्रमाणात वाढली आहे, याचं काय करायचं, तर याचं सुद्धा उत्तम उत्तर आपल्या आयुर्वेदासारख्या शास्त्रात आहे. मग ते रसायन औषधांच्या स्वरूपातलं उत्तर असतं किंवा तुमच्या प्रकृतीचा विचार करून दिलेल्या डाएट प्लॅनच्या जीवनशैलीमध्ये केलेल्या चेंजेसच्या स्वरूपात त्याचं उत्तर असतं किंवा अनेकविध खनिज, प्राणीज आणि वनस्पती औषधांच्या स्वरूपातल्या रसायन औषधांच्या रूपाने आपण त्याच्यावर सहज मार्ग काढू शकतो. म्हणून कॅन्सर होऊच नये यासाठी प्रयत्न करायला सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर सारख्या आजारात आपल्याकडे उत्तर आहे. आणि तो झाला असेल तरी अनेक उपचारांनी येणारी अशक्तपणा किंवा पुन्हा तो आजार पसरू नये यासाठीचं उत्तर म्हणून सुद्धा हे उत्तम उपचार याचं मार्गदर्शन तुम्ही, त्याचा फायदा, त्याचा लाभ हा सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला याविषयी काही माहिती हवी असेल तर नक्की बेदिक्कतपणे आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.